प्रत्येक गोष्टी मागे 12-13 रुपये जरी वाचले तरी खूप असतं. ऑलमोस्ट थोडे जास्त जे पैसे आहेत ते सगळे पॅकिंगचेच आहेत. तूपचं प्राइस गोवर्धन आणि गोकुळचा बाहेर 37 रुपीजला, इथे 36 म्हणजे 1 रुपये. आणि हे मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट, विवानचे सगळे खेळणी याच्यावरतीच चालतात. हे स्टोर 10 AM to 10 PM आहे. आम्ही गेलेलो एका पिशवीचं सामान घेण्यासाठी आणि 3 पिशव्या आणि कल्प्रिट बघा इथे. सो आता निघालो आम्ही डीमार्टसाठी. सो आता बघूया किती गर्दी वगैरे आहे काय, कारण आमच्या इथे ताथवड्यामध्ये म्हणजे नियर वाकड नवीनच डीमार्ट आता ओपन झालंय. सो आम्ही पण फर्स्ट टाइमच डीमार्टला चाललोय, तर बघूया कशी गर्दी आहे, कसं आहे डीमार्ट ते. कारण आम्ही इथे आकुर्डीमध्ये एक डीमार्ट आहे, तिथेच म्हणजे एखादा 3 वर्ष झाले, ऑलमोस्ट 3-4 वर्ष, तर आम्ही तिथेच जातो डीमार्टमध्ये. पण आता हे नवीन झालं तर नवीन डीमार्ट कसं आहे काय ते तुम्हाला दाखवतो. आणि यस, तर चालू करूया आपल्या या आजच्या व्लॉगला. सो निघालो आता आम्ही बिल्डिंग मधून आणि रेखा फुल रेडी होऊन चालले बघा. आणि माझा पेहराव आहे तसंच आहे सकाळपासून, मी काय चेंज केलं नाही. आणि बॉईजचं असंच असतं, आम्ही जिथेही जातो तिथे एकच टी शर्ट, एकच पॅन्ट, एकच चप्पल. एवढे कपडे असताना सुद्धा ही अवस्था असते. ओके, बोलायचं पण ठीक आहे, आम्हाला चालतं. पोहोचायच्या आधीच पाऊस चालू झाला. आम्हाला वाटलं की पाऊस येणार नाही, त्या हिशोबाने आम्ही स्कूटी काढली आणि जस्ट पुढे आलो, एक अर्धा किलोमीटर आणि पाऊस आता थोडा थोडा चालू झाला. नशीब नशीब लेस आहे आम्ही, नशीब लेस. आणि आम्ही गाडीची 4 व्हीलरची पण चावी आणली नव्हती, परत आम्हाला वरती जावं लागलं असतं. मग म्हटलं की जाऊया. तिथे पोहोचल्यानंतर आला पाऊस तरी चालेल. तो हा ताथवड्याचा टनल लेफ्टला आहे आणि इकडे बघा पुढे खड्डे बघा किती आहेत. 2-4 दिवस झाले आधीच वाळू टाकून, परत काय रेती टाकून अजून खड्डे पूर्ण बुजवलेले होते. आणि आता परत अवस्था बघा रोडची काय. हे बघून हेच कळत नाही की रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ते. ही एक म्हण म्हणून ठेवली पाहिजे, सगळे एकच म्हण वापरतात, युनिव्हर्सल म्हण बोलायला पाहिजे. इथे बॅक साईडला शेलचा पेट्रोल पंप आहे, सर्व्हिस रोडचा. इथूनच पुढे एक राईड घ्यायचा आता. आणि हे पुढे सरळ गेला तर तुम्हाला इंदिरा कॉलेज भेटेल. वाकडचा आपला शिवनेरीचा बस स्टॉप आहे, पुढे स्ट्रेट गेला की. आणि आपल्याला हा राईड घ्यायचा आहे. हा राईड घेतला, हा नवीनच झाला राईड आणि ऍक्च्युली हे डीमार्ट साठीच केलाय. आणि हे दिसत असेल तुम्हाला डीमार्ट आता समोर. ऑपोजिटला रामा ग्रुपचा प्रोजेक्ट चालू आहे तिथे. बॅग लॉक करून घेतो इथे. भरपूर मोठं आहे. तर स्टार्ट करतो आम्ही. ट्रॉली भेटायला पण आम्हाला थोडासा टाइम लागेल, ट्रॉली सगळ्या फुल होत्या. आता जे कस्टमर होते तिथून त्यांची बॅग रिकामी झाली, ट्रॉली रिकामी झाली, मग आम्ही ती ट्रॉली घेतली. आता ही बॅग देतात ते आपली बॅग ठेवण्यासाठी. आणि आता आम्ही स्टार्ट केलं इथे बिस्किट्स वगैरे पहिले, आणि बिस्किट खूप लागतात आम्हाला. चहा कारण चालतो ना आमच्या घरी, त्याच्यामुळे जास्त बिस्किट्स असतात. विटा मारी पप्पांना. तो तुम्ही जसं एंटर कराल, एंटर केल्यावरती लेफ्ट साईडला तुम्हाला चहा पावडर वगैरे याचं सेक्शन आहे आणि इकडे बिस्किटचं सेक्शन आहे राईट साईडला. प्रत्येक बिस्किट्स आणि म्हणजे जे पण आयटम्स आहेत इथे बिस्किटचे प्रत्येकावरती ऑफ आहेत. म्हणजे हे बाहेर गेलं तर ऑलमोस्ट आपल्याला 3-4 रुपयाचा तर 5 रुपयाचा तर फरक पडतो. नॉर्मल माणसासाठी हे खूप आहे. नॉर्मल माणसाला प्रत्येक गोष्टी मागे 12-13 रुपये जरी वाचले तरी खूप असतं. इकडे पुढे आला थोडं तर गूळ आणि चणे वगैरे जे आहेत त्याचं सेक्शन आहे पूर्ण. आणि याचे प्राइस पण तुम्ही नोट करू शकता किती आहे.
आणि शेंगदाण्यामध्ये पण डिफरन्स दाखवतो. आता हे 130 150 म्हणजे 130 रुपयाला आहेत आणि लूजवाले म्हणजे हे जे आता आम्ही घेतोय ते. आणि तुम्हाला पॅक्डवाल्याची प्राइस हे पॅकवाल्याची प्राइस होईल. हे पॅकिंगचे ऑलमोस्ट थोडे जास्त जे पैसे आहेत ते सगळे पॅकिंगचेच आहेत. आणि ते काउंटर आहे पोहे वगैरे म्हणजे तुम्ही पॅकिंग करून घेऊ शकता असे. आणि नंतर मग एका ठिकाणी सगळे काउंटरला घेऊन पॅक करून घ्यायचे त्यांच्याकडे. तर एका इथे सगळं पॅकिंग करून घेते टोटल. पुढे इकडे साबुदाणा, बेसन, मैदा, रवा सगळं. हे सगळे पॅक्ड रेट आहे. पॅकिंगचे थोडेसे रेट जास्त आहेत लूजपेक्षा. जसं मी तुम्हाला ऑलरेडी शेंगदाण्यांचं दाखवलं तसंच सेम. आणि त्याच्या ऑपोजिट बरोबर डाळ, चणा डाळ, मसूर डाळ म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या डाळ. आणि इथे पॅक डाळींचे पण लावलेले आहे काउंटर आहे. त्याचे प्राइस बघा किती आहेत. आणि लूज डाळीमध्ये तुम्हाला ऑलमोस्ट एक 15-20 रुपयाचा डिफरन्स तर नक्कीच दिसेल. ते गोडाऊन आहे वाटतं त्यांना. गोडाऊनच आहे. मखाना आहे. मखानाची प्राइस बघा 163. हे असे बॅग ठेवलेले असतात 5 kg, 2 kg आणि 1 kgच्या. का घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जे काही धान्य असेल ते टाकायचं आणि त्यांच्याकडे काउंटरला घेऊन जायचं. ते पॅक करून देतात ना तुम्हाला. तर आता हे जे भरून आणलेले आहेत तर ते पॅकेटमध्ये पॅक करून घेतोय पूर्ण. त्यांचं काउंटर असतो असा त्याच्यामध्ये पॅकिंग करतात पूर्ण. त्याचं बिल वगैरे त्याच्यातूनच भेटतो. जनरेट करतात ते. जेवढी पण क्वांटिटी असेल त्याचं बिल एक जनरेट होतं आणि मग ते अटॅच करतात त्याच्यामध्ये. तर हे मोहरी, सुकं खोबरा आणि हे त्याचं काउंटर इकडे समोर आहे. त्याची पण प्राइस बघा. डीमार्टमध्ये ऑलमोस्ट सगळं रिझनेबलच भेटतो. प्राइसेस मध्ये खूप डिफरन्स भेटतो. हे मूग, काबुली चना, काळा वाटाणा, हिरवा वाटाणा यांचं सेक्शन आहे पूर्ण. हा लिफ्टच्या बाजूलाच बरोबर इकडे लिफ्ट आहे त्या साईडला फर्स्ट फ्लोअरला जाण्यासाठी. या साईडला कुरमुरे, धना पावडर सगळं. नारळ इथे 43 रुपीजला आहे. हे ब्रँडचे पॅकेट जे राईस असतात ते पण आहे. हे ब्रँडेड आहे. इंडिया गेट घ्यायचं की नाही घ्यायचंय. बासमती प्राइस पण जास्त असते थोडे. आटा नमकचा प्राइस बघा 1 kgचा 30 रुपीज आहे. आणि ते प्युअर हेल्दी मीट हे 1 kg 20 रुपीज. सेंदा मीठ तूप घेते आता रे काही ते. तूपचं प्राइस गोवर्धन 89. घेऊ का एकच? घे. गरम मसाला 200 ग्राम्स. या साईडला केचप्स, जॅम्स, लोणचं आणि इकडे मॅगी रेखाची फेवरेट.
कारण मी जास्त मॅगी खात नाही आणि रेखाला खूप आवडते मॅगी. सो रेखाची कमी झाली आता मॅगी, कारण माझ्याबरोबर राहून राहून तिने पण सवय लावून घेतली नॉर्मल चांगलं खाण्याची. सूप वगैरे पण आहे तिथे नॉर्थचे. आईस बघ, न्यूटेला पण आहे इथे. सो जेमिनीची प्राइस बघा, ॲक्च्युअल प्राइस 180 आहे, 151ला इथे डीमार्टमध्ये भेटतो. सिमिलरली फॉर्च्यूनचा 175चा 147ला भेटतो. कोणता? इकडे सगळे आता साबणाचं सेक्शन आहे, साबण तुम्हाला भेटेल खूप. या साईडला सगळे फ्रोझन आयटम्स आहेत, बेकरी प्रोडक्ट्स. पनीर घेते रे का आता इथे, व्हरायटी खूप असते इथे पनीरची. वॅसलीन हे गाडीसाठी आम्ही कॅम्प्युअर घेतले 2. आम्ही दरवेळेला हेच बघत असतो, असे 1-2 ट्राय करतो. छान असतात, त्याचा स्मेल एवढा त्रास करत नाही गाडीमध्ये. इकडे सगळे डायपर्स आहेत, बाबू लोक सगळे लहान मुलांचे. आणि गोकुळचा बाहेर 37 रुपीजला, इथे 36, म्हणजे 1 रुपये अर्धा लिटर मागे. इकडे लोणच्याचं सेक्शन आहे, ऍक्च्युली तिथे पण आहे, पण तिथे मोठे आहेत, इकडे छोटे. इकडे या साईडला समोर लिफ्ट आहे फर्स्ट फ्लोअरला जाण्यासाठी. सगळे ॲक्सेसरीज आहेत, म्हणजे असे भांडी, शर्ट्स, जे रेग्युलर डेली लाईफ मध्ये आपल्याला लागतात, अदर दॅन धान्य वगैरे, हे सगळं आहे इथे. नवीन काहीतरी ऍड झालं आता, नवीन छान दिसतंय पूजेसाठी वगैरे. बॉटल्स, बकेट्स, त्याचं सेक्शन आहे पूर्ण. आणि इकडे लेडीज साठी कपड्यांचं सेक्शन पूर्ण. हे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत सगळे, फॅन्स वगैरे, आयर्न. ऑपोजिटला इथे पॅन्स, कुकर, त्याचे प्राइस पण बघू शकता तुम्ही. आणि हे मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट, विवानचे सगळे खेळणी याच्यावरतीच चालतात. प्राइस बघा 115, 180 ला आहे असे बाहेर तुम्ही बघितलं, आता असे 115 ला आहे तिथे. खूप प्राइस डिफरन्स आहे, खूप म्हणजे खूप. इकडे मेन्स सेक्शन आहे कपड्यांचं वगैरे, आणि समोर चेंजिंग रूम्स आहेत. म्हणजे लिफ्ट मधून पुढे आला तुम्ही की लेफ्ट हँड साइडलाच आहे बरोबर. नो 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 नो. हे स्टोर 10 AM to 10 PM आहे याचं ओपनिंग आणि क्लोजिंग टाइम. सो हे बघा 3 पिशवी भरून सामान झालेलं आहे. आम्ही गेलेलो एका पिशवीचं सामान घेण्यासाठी आणि 3 पिशवी. आणि कल्प्रेट बघा इथे, एक 500,000चं बिल डायरेक्ट 5,000-5,500 वर. ह्या गोष्टी की डीमार्टमध्ये गेल्यानंतर जे आपण लिस्ट बनवून घेऊन जातो त्याच्या व्यतिरिक्त अजून एक्स्ट्रा सामान येतच येतं, बिकॉज सगळे ऑप्शन्स भरपूर असतात आणि आपल्या तिथे गेल्यानंतर आठवतं की हा आपण हे पण घेतलं पाहिजे, ते पण घेतलं पाहिजे, म्हणून मग ते सगळेच रिलेट करू शकतात ही गोष्ट. आमच्या बॉईजचं तसं नसतं ना, आम्हाला 3 गोष्टी सांगितल्या तर आम्ही त्या 3 गोष्टीच घेऊन येतो. निखिल जेव्हा पण डीमार्टला जातो ना, त्याला सांगितलं एक लिस्ट मध्ये 10 गोष्टी आहेत,
तो बरोबर तेवढ्या 10 गोष्टीच घेऊन येणार, तो एक्स्ट्रा एकही गोष्ट घेऊन येणार नाही, जरी त्याच्या नजरेसमोर असली नाही की हा ही आपल्याला गरजेची आहे, ही आपल्याला हवी नाही, तेवढी म्हणजे तेवढी 10 दिले 10च घेऊन येणार, 11वा गोष्ट कधी येतच नाही घरामध्ये. म्हणून मी प्रेफर करते की मी त्याच्याबरोबर गेली पाहिजे, नाहीतर मग आपल्याला सामान जो असतो ना ते अर्धा इथून अर्धा तिथून घेऊन यावं. टेक्नॉलॉजी या पोहोचलोय आता घरी, कारण थोडासा पाऊस येत होता. सो पावसाच्या आधीच आम्ही बोललो घरी जाऊया, कारण टू व्हीलरवरतीच गेलो होतो ना, आणि सामान पण भरपूर होतं. सो आम्ही घातलं असतं रेनकोट किंवा छत्री होती आमच्याकडे, पण सामान भिजलं असतं. सो आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स आमचा डीमार्टचा छान होता, नवीनच आहे आणि खूप मोठी जागा हा आहे. स्पेशियस आहे आणि आतमध्ये वेल ऑर्गनाइज्ड आहे मेन म्हणजे, आणि आपलं सुटसुटीत आहे, बरं वाटलं फिरताना. जरी आपण एवढे खूप म्हणजे एवढे लोक नव्हते, लिमिटेड लोक होते, पण आपले ट्रॉलीज वगैरे नीट फिरवता येत होते त्यामध्ये. स्पेशियस आहे तसं बघायला गेलं तर. कारण हे नवीन पण आहे त्याच्यामुळे पण गर्दी नसेल, हा, कारण maybe. जवळपास 2-3 अजून खूप डीमार्ट्स आहेत. एक आकुर्डीमध्ये एक वाकडमध्ये आहे. सो मोस्ट ऑफ लोक तिकडेच जातात आणि हे नवीन असल्यामुळे अजून तर गर्दी नाही, पण जसं जसं समजेल लोकांना आणि ह्या व्लॉगमधून पण नक्कीच समजेल जर तुम्ही व्हायरल केला तर येस. आता विमान पण उठलं असेल, जातो आता घरी आम्ही आणि भेटूया अशाच एक पुन्हा एकदा मजेशीर व्लॉगमध्ये आणि इन्फॉर्मेटिव्ह व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.